होईल आता थोडं थोडं कमी होईल. हा नाहीतर खूप ओरडली असते ती. 5%च तुला जाणवत असेल आता. झाली डिलिव्हरी. बाळाचं काय बरं कुठे आहे बाळाची? सगळं हा हा काय काय देऊन काय काय नाही देऊन लगेच सगळे नको देऊ. हा ते न द्या ते लागते बघ पुसून फेकणार आहेत का? मला रेशमापेक्षा मोठ्या गळा होत्या ना, मी मोठ्याने ओरडत होते ना. कळा आल्या तर काय सुचत सोपं नाहीये बाई आई. मला जातच भीती वाटते ते दिले ना तुला हळूहळू बिचारी तिला बघून. आणि मी तर इमॅजिन करते तिच्यासोबत एवढे लोक आहेत, माझ्यासोबत तर कोणच नसेल तेव्हा. रेश्मा बोल ना थोडं काहीतरी बोल ना. मी आले गप ना. हा बिचारी रेशमा आणि ती बाई तिला म्हणते बोल ना अगं तिला कळत देऊन दे ना बाई. ओरडली ना सारखं त्यामुळे खूप ओरडत होती ना. पण तिची अवस्था बघ ना कशी, तिला बोलता पण येत नाही अगं. कसे हात माझे सळसळ करायला लागले. मला इतकी खाज येते पोटावरती, इतकं इरिटेट झालंय मला, एवढं इरिटेट झालंय असं वाटतंय. डोकं आपटा जाऊन. हा इथं पप्पा बघा काय शिकवायला लागले दादूला. दादू काय शिकवत होते पप्पा? पप्पा म्हणतोय ते गुलाबजाम घ्यायचं, ते ह्याच्यात टाकायचं, थैलीत आणि घरी घेऊन आणायची सगळी. बघ पोरगी बघायला चालली जाताना विचारायचं नवऱ्याला. नवऱ्याला पोरगी नाही बघायला चालली, पप्पांसाठी बघायला चालली. कमी होईल. हा नाहीतर खूप ओरडली असते ती. 5%च तुला जाणवत असेल आता. झाली डिलिव्हरी. बाळाचं काय बरं कुठे आहे बाळाची? ही ब्लॉग बघूनच रडायला लागली असं म्हणल्यावर तिथं कशी करायची काय समजा. असं कसं काय मला काम नव्हतं काय. टी व्ही चालू केला तो आम्ही कधी ब्लॉग बघत नाही, तर आज बघावं म्हणला ब्लॉग. आज डिलिव्हरीचा दिवस आहे म्हणून तर बघायला आलो. तिथं ठणा रडायला लागली. बघूनच रडायला लागलं. तर तिथे गेलो काय होणार आहे, ही इंजेक्शनला चिवडी घाबरते काय करायचं काय समजा ना बा. लय जोर ओरडलं, लय जोर पाठ त्या हॉस्पिटलच्या गेटपर्यंत आवाज येईल मला असं वाटतंय. मला तर लय जण ठोकतील पण तिथं. हां लय जण हाणतील मला तिथं. बोंबलू लय आता काय करायचं आत्ताच तुम्ही बघू शकता. आता दुसऱ्याच टी व्हीवर बघते तिचं बघ दुखणं बघूनच तिथं रडायला यायला लागले. काय करायचं. हा हा काय काय देऊन काय काय नाही देऊन लगेच सगळे नको देऊ. हा ते न द्या ते लागते बघ पुसून फेकणार आहेत का? हा पुसून फेकायला. मला रेशमापेक्षा मोठ्या गळा होत्या ना, मी मोठ्याने ओरडत होते ना. कळा आल्या तर काय सुचत सोपं नाहीये बाई आई. मला जातच भीती वाटते ते दिले ना तुला हळूहळू बिचारी तिला बघून. आणि मी तर इमॅजिन करते तिच्यासोबत एवढे लोक आहेत, माझ्यासोबत तर कोणच नसेल तेव्हा. रेश्मा बोल ना थोडं काहीतरी बोल ना. मी आले गप ना. हा बिचारी रेशमा आणि ती बाई तिला म्हणते बोल ना अगं तिला कळत देऊन दे ना बाई. ओरडली ना सारखं त्यामुळे खूप ओरडत होती ना. पण तिची अवस्था बघ ना कशी, तिला बोलता पण येत नाही अगं. कसे रडून केली. देवीची सुरुवात अशी रडून केली. ते बाळ काय म्हणायचं सगळ्या मम्मीला काय झालं रडायला एवढा. तर हाय गाईज नमस्कार. तुम्ही सगळ्यांचं प्रत्येक प्रत्येक ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे. मी दिसतोय कसा झोपून थोडी दिसतोय नाही सर दिसून ती गार दिसत असं ना. पण तर आजचा दिवस एकदम घाण. सुट्टी काढली मी पायलच्या घरी जायला, पण पायलच्या घरच्यांची काही इच्छा नाही की मी यावं म्हणून. त्यांना फक्त पाहिजे की त्यांची मुलीला नेऊन राहावं, पण जावं आला नाही आला काही फरक नाही पडत. त्यामुळे मग म्हणलं ते तो भेटून जातो फक्त जातो लगेच. नाही ना पायल राहणार असेल तरच आहे, नाही तर नका येऊ.
जाऊन देतो मी, मला राहायला जमत नाही. मला आज मी दुधाला सुट्टी केली होती, दूध नाही मागवलं. मला संपलं तरी पण मी दूध नाही मागवलं आज. काय करायचं. तर चला आता तुमचं ब्लॉगमध्ये स्वागत आहे. त्यात सुट्टी तर बाकीचे कामं उरकून घेतो सगळे. बघा आता हे कंटिन्यू पाहिजे ब्लॉग बघते आणि तुम्ही पण. प्रतीक गेलं लग्नाला, मी नाही गेले कारण नको म्हणलं. मला आता खूप कसं तरी होते म्हणून मी नको म्हणले जायला. म्हणून म्हटलं दादूला, दादू तुझा दादासोबत. आता कपड्याची मशीन लावायची आहे. मशीन लावते कपड्याची. आता अर्धी कपडे तर मी आत्ता वाळ्यात पण घातली आहेत. ती वरचे कपडे होते, दोन्ही कपडे खालची वरची. लय मशीन एकदमच नाही होत म्हणून 2 मशीन मला रोज लावायला लागतात. त्याच्यामुळे पाणी पण जास्त जातं. असा प्रॉब्लेम व्हायला लागला. आता माझ्या घरातले सगळे कामावरून झाले आणि प्रतीक काय अजून आला नाही आहे. 2 तास झाले. इथं जवळच लग्न होतं, म्हणलं आता लगेच येईल, पण अजून काय आला नाही आहे तो. आणि कामावरून झाल्यावर एवढा कंटाळा आला मला. आता बसून बसून कंटाळा आला. कारण तो बोलला होता की आल्यावर आपण डीमार्टला जायचं आहे, म्हणून मी आवरून बसले. आणि माझा एक ब्लॉग शूट करून सुद्धा झाला आहे. तुमच्या सगळ्यांच्या प्रश्नांचा उत्तर दिलेत मी त्या ब्लॉगमध्ये. सो तो ब्लॉग तुम्ही आत्तापर्यंत बघितलेला असणार आहे. तो ब्लॉग मी आत्ता शूट करत होते, ते सुद्धा करून झाले. आणि खूप जाम मला भूक लागली आहे, पण हा मुलगा कधी येतो त्याची वाट बघते मी. गाईस पार्सल आलं होतं एक, तर ते जे पार्सलवाले आहेत ते कालच्या ब्लॉगमध्ये त्यांचं मी फेस टाकला होता. तर ते बोलतात ते भाऊ की माझा फेस कशाला टाकला. मला सगळे आमच्या एरियामधली पोरं विचारायला लागले ते, आणि त्यांना ती रील शेअर करायला लागले ते. मी म्हटलं थांबा तुमचा मी फेस आत्ता पण टाकणार आहे. तो म्हणतो अहो नका टाकू. मी म्हटलं मी टाकणार आहे आता तर मी मुद्दाम टाकणार. बघा तुम्ही पण तुमची व्हिडिओ. मला हसायला येते ते पार्सलवाले दादांचं. त्यांचे व्हिडिओ त्यांनाच पाठवत होते त्यांचे मित्र. भूक लागली प्रतीकची वाट बघून बघून. आणि तो मस्तपैकी गुलाबजाम खाऊन आलाय गाईज. इथं पप्पा बघा काय शिकवायला लागले दादूला. दादू काय शिकवत होते पप्पा? पप्पा म्हणतोय ते गुलाबजाम घ्यायचं, ते ह्याच्यात टाकायचं, थैलीत आणि घरी घेऊन आणायचे सगळे. बघा हे बघा पप्पा इकडे दाखवा तोंड तुमचं. दाखवा इकडे दाखवा. कशाला लपते आता, इकडे दाखवा. आपल्या लग्नात पण सगळ्यांनी तसं केलं असतं तर लग्नातल्या आपल्या पाहुण्यांना जेवण उरलं असतं का? संपलं होतं आपल्या लग्नात. पण नाही, तुम्ही शिकवलं दादूला गुलाबजाम का नाही आणले आम्हाला घरी म्हणून. हा पण असं नाही आणू शकत ना. गाईज आम्हाला जायचंय डीमार्टला आणि आवरून बसलोय कधीच. आता एक पार्सल आलं होतं, तुम्हाला सांगितलं एक पार्सल आलं होतं. तर हा मी पडदा मागवला होता. खूप भारी दिसतोय बघा, आणि जवळून पण खूप छान दिसतोय हा पडदा. फॅब्रिक पण छान आहे. पण चला आपण जाऊया. सर आले ते लग्नाला जाऊन. इकडे बघा किती गुलाबजाम ठुसून आलास. खोटं बोलला मला. नाही खाल्लं बोलला, काही नाही खाल्लं. दादाला आवडतं गुलाबजाम, मला नाही. त्याला गुलाबजाम बनवायचं. पुढं सोयरं ठरवा चालली का पोरगी बघायला चालली? जाताना विचारायचं नवऱ्याला पोरगी नाही बघायला चालली, पप्पांसाठी बघायला चालली. होय दे आता म्हातारपणात करून. पप्पांचं आता मी लग्न लावून देणार आहे. मम्मी अजिबात पप्पाकडे लक्ष देत नाहीये. काही नाही, नुसतं उठ सूट तो बांगडा बनवून तळून देते फक्त खायला. म्हणजे ते पप्पाच्या अंगावर खुजली बिजली यायला पाहिजे. काम लय पडतं ना. मला दुसरी सासू येणार आहे गाईज. काम करायला बाय सासू टेम्परवारी सासू आहे काकू. ओरिजिनल सासू. कायमस्वरूपी येईन तिला एक हाताखाली. दोन सासू पाहिजे मला. त्यामुळे ती पण तुला करता येईल. मला 2 सासू पाहिजे. पप्पा समोर अशी चिठ्ठी नाही, एक चिठ्ठी असती. जर तुम्हाला बायको पाहिजे असेल तर नाही, तुम्हाला दुसरी बायको पाहिजे असेल तर स्माइल करा. पप्पाला विचारून काम करण्यासाठी आठ पाहिजे. काम करण्यासाठी एक पाहिजे. तू बघितली का रील? एक रील ते नाही का जेवायला बनवू का काय, चिकन बिर्याणी का काय, असं बाहेर न्यायचंय का शॉपिंगला का घरात बनवायचंय. 2 चिट्ट्या नसतात का अशा बायको हातात घेऊन जायची अशी चिठ्ठी असते. चिठ्ठी लिहिलेलं असते, जर तुम्हाला दुसरी बायको पाहिजे असेल तर तुम्ही स्माइल करा. आणि तिचा नवऱ्याला वाचत लावती. मग तो नवरा हसतो. पप्पाला पाहिजे. पप्पानी बघितलेला आहे. पप्पानी पप्पा पाहिजे का? पप्पा
होय हो. मग काय तर जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही हसा. नाही घरामध्ये होय हो. चहा बनव जरा पहिला चल. हा? चहा बनव पहिला. थोडं तरी जराशी मनाला काय वाटू दे की. तर गाईज नाही असं काही नाही होऊ शकत. खजूर 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 हुजूर. खजूर खजूर घेऊ का? हा खजूर खजूर घेतलेला आहे याच्यातून. पण मला हे नको आहे अक्रोडा. तू फोर्स नको करू. नाही नाही मला एवढंच बास. झाली शॉपिंग. थोडंसंच घ्यायचं होतं आणि ह्याने मला फिरवलं पण नाही आणि मला काही जास्त घेऊन पण नाही दिलं. फक्त म्हणतोय हेल्दी घ्यायचंय हेल्दी घ्यायचंय ड्रायफ्रुट्स घ्यायचे आहेत. आणि हे बघा काय घेतलंय खायला. सरक दाखव एक मिनटं. हे एक बिस्किट, हे चना, परत काय अंजीर बदाम खजूर एवढंच घेऊन दिलं याने. का रे का असं केलं? मेरे बच्चे के लिए तेरे के लिए नहीं. माझ्यासाठी नाही घेतलं का? लय तसला आहे तो एक नंबरचा. एकच नंबरचा तसला आहे. एवढंसं घेऊन मला घरी घेऊन चाललाय. जाताना मला काहीतरी मला सॉफ्टी खायची, मला डेक्कनची खायची. घेऊन चल ना. आता कुठे डेक्कन लेडी का? अरे लगेच येऊ. गाईज आता मी खाणार आहे पॉपकॉर्न मस्तपैकी. तुला नाही इथले मला पण पाहिजे. मला पाहिजे. एक एक किती अर्धे अर्धे. कुठे आहे? सकाळी उठला उठला टीव्ही लावला पहिलाच ब्लॉग तुम्हाला. तुला काय दिसला पहिला आम्हाला ब्लॉग. मी तर बघूनच मी तर शॉकच झाले बघून. आम्ही खातोय पॉपकॉर्न. कंपल्सरी. हा ना आम्ही डीमार्टला गेलो. पिशवी बाहेरच आहे ती वाली. या गाईज पॉपकॉर्न खायला. एका ताटात ते खरंच. आम्ही एका ताटात दोघं. कारण की आम्हाला आमचं प्रेम नाही वाटायचं. नाही माझ्या दिवस जाऊन राग आरामात खावा. कारण नाते कुठले कुठलेच नाही नाते. वडगावला गेला नाही तुम्हाला एक फोन पण येणार नाही. हो हिचंच नाते. नो मम्मी नो पप्पा नो दादा नो वहिनी. हो हु आर यू? मी नाही ओळखत तुम्हाला. मम्मा मी चहा ठेवून गेले होते जेव्हा बघा माझा नाही गेला होतो नशीबच. तर हाय गाईज आम्ही आलो चहा पिऊन आणि सगळं आमचं चहा नाश्ता झालेलं आहे. आणि तर काकू आलेले आहे नेहमीप्रमाणे. तर आणि नेहमीप्रमाणे मम्मी पण गेलेली आहे मावशीकडं. नेहमीप्रमाणे गप्पा ठोकायला गेली आहे. त्यांना नुसत्या तिघांना ना बहिणींना गप्पा पाहिजेत. गप्पा 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 म्हणून पप्पा 2 दिवस आमच्या घरी जेवले नाही. कारण की मम्मीला पाहिजे गप्पा म्हणून पप्पा नाही जेवले. बघा असं आहे आमच्या घरी. पप्पा बसले तिथे देवदास बनून मम्मीच्या आठवणीत. मम्मी गेली आहे म्हणून पप्पाला सोडून एकटी. दादू हे पण चालत आता झेरॉक्स मारायची त्यांना. आणि माझा स्वयंपाक बघा काय काय झालाय आतापर्यंत. मस्तपैकी अशी मेथीची भाजी. इथं लावलंय वरण भात आणि सकाळचा पण वरण भात आहे भरपूर. पण हा काय पुरणार नाही 5 जणांना म्हणून मला परत एक डबा कुकर लावावा लागला परत अजून. तर गाईस इथे चालू आहे आमचा जीके टेस्ट. जीके टेस्टला जीके जीके नाही जीके कोण जीके ह्यातला आयक्यू टेस्ट सगळ्यात पहिली राजगड राजधानी होती स्वराज्याची. दुसरी राजधानी पण मला खूप निर्बंधित काढा रायगड. हा पहिली राजधानी स्वराज्याची पटकन चिरायला पाहिजे. संदर्भाची. आपल्या गावातून जो समोरचा गट दिसतो ती होती. घासाला प्रॉब्लेम जास्त पूर्ण कंटिन्यू घासा काम करून जातो माझ्या. तर इथं मम्मी आलेली आहे. मम्मी ते झालं मम्मी गेली मावशीकडे. तर सगळ्या मावशींच्या सुनांनी सगळ्यांनी फॉर्म भरला तिथं की जाऊ म्हणून. आता नाही गेलं तर कधी जायचं कारण आम्ही बाहेर बीर फिरत येत नाही. तर हेच गोष्टी तिथं आम्ही एन्जॉयमेंट करतो. तर 17 डिसेंबरला येतो कार्यक्रम. तुम्हाला दाखवलंच मी नक्की ब्लॉगमध्ये. आणि आम्हाला असं तर आम्ही लवकर जाईल पप्पा मी काम उरकून. पण मी आता थोड्या वेळी बोलतो काहीच. आता आहे तरी पण कमी. मला लय ठसका लागायला लागलाय. जेवण वगैरे झालंय माझा ठसका थांबला. लय ठसका लागत होता मला बोलताना. मला असं जास्त वेळ बोललो ना कशात खाऊ ठसका लागतो ठसका. तर आता उद्या आज तर पूर्ण दिवस समजा असाच गेलाय. मला पण दुधाची सुट्टी झाली आहे. काच काही काम झालंच नाहीये. दुधाचं मागं आज सुट्टी झाली. ते माझ्या मम्मीमुळे. नाका सर्दी पण झाली बोलता पण येईना. माझ्या मम्मीमुळे सुट्टी झाली. येस है ना. जाणार नाही बोलतो आता मम्मीचा फोन आल्याशिवाय. उद्याच मम्मीला सांगते फोन कर मला. मम्मी मिस्त्री लावली का? कोपऱ्यात नाही बाबा. मम्मीला एक मिसरीवरती कसला प्रश्न होता मम्मीला. हा तो परवा दिवशी व्लॉग मध्ये बोलायचा होता की एक मिस्त्रीवरती तुला प्रश्न होता जास्त मिस्त्री लावत नका जाऊ. तुम्ही मिस्त्री करता आता चांगलं मिस्त्री नंतर चांगलं नाही गोष्ट. तरी इथं बघा गाईज हे बघा मी जरा घेऊनच बसली मम्मी. मला कमेंट आली मिस्त्रीवर. आता माझी गाठली 50. अजून 50. गाठली 50. आता गाठली 50. ही पण तुझी बोलली काय बरोबर बोलली. तुला लोकतंत्र नाही
त्याचे दात होते पुढं फावडे. अजून पण तुम्हाला सांगते फावडे पुढे होती. फावडा काय म्हणती? फावडा काय? बरोबर आहे, फावडे. पुढे होते म्हण ना normal. शाळेमध्ये सगळे फावडेच म्हणायचे पण. म्हणजे दात असे पुढे होते तर त्याला फावडच म्हणत ना पुढे दात असताना. काय वेगळं काय त्यात फावडा म्हणतो? फावडा असं माती काढण्याचा. हा, मग तो 7वी 8वी मध्ये असताना ना 7वी 8वीत असणार आहे. सातवी. हा, तर मग मी काय केलं त्याला ना ते दात आतमध्ये घालण्यासाठी इथले दात काढून त्याला क्लिप बसवली. मग त्याचे ते हे ना आतमध्ये गेलं. तुम्हाला तर माहिती क्लिप बसवली की आतमध्ये जातात. त्याचे 2 साईडचे 2 दात काढले खालून वरून त्याला सगळे क्लिप बसवली आणि ते क्लिप मुळे मग त्याचं हे ना दात आतमध्ये गेल्यामुळं आतला स्पेस माझ्या ना तोंडातला स्पेस तो कमी झाला. त्यामुळं जीभ ओळख नाही माझ्या तुला खोकला पण बोलताना. सांगितलं मी त्या ब्लॉगमध्ये काय कर. ज्यांचा प्रश्न होता तुमच्या ना, मिसरीचं सांगा पहिलं. हा तर टॉपिक मिसरीचं काय नाही बाळा, ही दुकानची मिसरी मातीवाणी ह्याला काय नसते. ते आपण बाजून लावतो ना किंवा तंबाखू खातो ना मिसरीची त्याने पुढे रोग आणलं एक होतात. मिनिट. थांबा 1 मिनिट गाईज, 1च मिनिट थांबा. तुम्हाला दाखवते दुकानाची मिसरी. वॉर्निंग. ओके बघ, WARNING. वॉर्निंग. वॉर्निंग म्हणजे चेतावणी. हा, तंबाखू काय लिह? दाखव. मग असं बोट ठेवलंय. कॉशियस माउथ कॅन्सर. तर माणसाला कसं असतं तंबाखूमुळे माहिती आहे कॅन्सर होऊ शकतो. का? हो तो भाग. ज्या भाग माणसाला आहे आहे ना, मध्ये तंबाखू से मुंह का कैंसर हो सकता है. हा, तर मला काय म्हणायचंय की ज्या माणसाला आहे ना न व्यसन करणाऱ्या माणसाला देखील आजार होतो. नाही असं नाही, आजार कुणाला पण होतो. ह्यो उद्भवतो आजार. आपण म्हणतो अरे तंबाखूने झाला, मग मिसरीने झाला, मग दारूने झाला, व्यसन केल्यानेच होतं म्हणून. जास्त संभावना हा. हे व्यसन करणं असते. संभावना जास्त. पण ह्या मिसरीत पावर नसतो काय. आणि जे होतं ना ते रेअर असतं. रेअर म्हणजे कदाचित तो एक माणसाला होतो. हे पण काय? जास्तीत जास्त माणसाला ह्या नुसती मातीवाणी मला बोलता येणार अरे पडजीप पडली असेल खाली, जरा दम बहुतेक, काढ. बहुतेक. दाब जरा तिला. खोकला लागले त्याला. ठसका लागलाय ठसका. जर बाबा चला, मला बोलायचं नाही आता काय. ठसका लागलाय प्रत्येकाला. त्याला गरम पाणी दे तुला. बस जरा तिथं बस. इथं बस जरा खाली. आणि जरा कमीच बोला आता. थांब, नाही बोलणार का? आता बोलूच नको बाबा. मगाशी पण ते कंटिन्यू तो लय असं बडबड करत होता ना, म्हणून त्याला तसं झालं. हात माझे सळसळ करायला लागले. मला इतकी खाज येते पोटावरती. इतकं इरिटेट झालंय मला. एवढं इरिटेट झालंय असं वाटतंय. डोकं आपटा जाऊन. हा, खाज येते, प्रचंड खाज होते. पोट माझं. काय करू समजा ना. त्यामुळेच ती चिडचिड व्हायला लागलेली. चिडचिड का होते माहिती का? सगळ्याला त्याकडे आहे ना. हम्म. आणि समोरचा माणूस काय बोलतो ते कळत नाही. आता माझ्या डोळ्यातून पण आवाज निघायला लागली. काहीतरी तिखट सगळ्याला स्थिती जाते आणि समोरचा माणूस काय बोलतो ते कळत नाही. इकडे लक्ष देऊ का समोरच्या माणसाच्या बोलणं मगाशी पण माझं एवढं डोकं असं नाही का, कोणी काय बोललं ना घरात तरी चिडचिड होती मला. मोठ्या आवाजात बोललं तरी चिडचिड होती. असं वाटतं अरे मला खुजली होती आणि तुमचं काय चाललं तरी काय. हे बघ काय झालं इथं. बाय ब्रो. खाली आलता. डोळ्यातून पाणी येते दिसलं का तुला? आगाग झाले डोळे बघ की सरक झोंबायला लागले ते. मी मगासपासून खाली पण मी अशी करत बसलीये. माझं लक्ष माझ्या फक्त पोटाकडेच आहे. स्वयंपाक बनवती, एक हाताने भाजी हलवती, एक हात माझा असं. काय माहिती आता. नको खाजू पण जास्त. हा, खाजवतच नाही, ऑइलिंग करते. सगळे सांगतात खाजवणं चांगलं नाही. खाजवत नाही म्हणून चिडचिड होती. आज भरपूर या पोराने ड्रायफ्रुट्स घेतले ते आणि मी ह्याला म्हणलं तू मला करून ठेवणारे झाडं. आता काय मी कपडे काढलेत म्हणून मी माझा चेहरा दाखवत नाही तुम्हाला. पण सांगतो काय नेमका तुम्हाला विषय. आम्ही एवढं खर्च करतो खाण्यावरती. नेमका विषय की आमचं आधीच ठरवतं या गोष्टीनं दवाखान्यात खर्च कमी करायचा. म्हणजे प्रतीक बोलला होता मला की आपण दवाखान्यात नाही का, दवाखान्यात कमी खर्च करू आणि स्वतः तू खाण्यापिण्याकडे तुझ्या पूर्ण लक्ष दे. म्हणजे खाण्यापिण्याकडे खर्च किती पण होऊन दे. म्हणजे तुम्हाला सांगतात जशी मला प्रेग्नेन्सी राहिली आहे दवाखान्यात खर्च कमी करा. आपण हॉस्पिटल गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये नाव टाकलंय. तुम्हाला माहिती असतं तर सांगतो एक गोष्ट की प्रायव्हेटने आपलं गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे तिथं खर्च काहीच नाही. टाकले गव्हर्नमेंट मध्ये आम्ही का रजिस्टर केले त्याचं पण लय मोठं कारण आहे. ते तुम्हाला आम्ही थोड्या दिवसांनी ब्लॉग मध्ये सांगाल, लगेच नाही सांगत. तर जशी मला प्रेग्नेन्सी आम्हाला दोघांना कळलंय. प्रत्येक माझ्या खाण्यापिण्यापासून माझं एवढं ध्यान म्हणजे नाही का खूप जास्त तो हे झालाय की नाही पाहिजे तुला हे पण खाल्लं पाहिजे. मला रोडवरून त्याने गाडी फिरून परत घेतली भाजी मार्केटमधून काकडी घेण्यासाठी. त्याला माहिती काकडी. कारण आमचं ठरलेलं आहे ही गोष्ट की आपण गव्हर्नमेंट हॉस्पिटल नाव टाकू आणि जे पैसे आपले खर्च वाचणार आहे ते तू खा.
कारण आणि ज्या दिवशी ह्याच्यातले फळं संपतात ना, फळं संपलेले त्याला दिसले की तो काही ना काही घेऊन येतो किंवा मला घेऊन जातो, घे फळं घे, असं करत असतो. येस. सो आम्ही तर सगळा लोक तो नाही खर्च लोक खाण्यावर ब्लॉग बघतील नाही, लोकांना वाटेल का नाही का हे लेत नवाल करायला लागले हे असं काही लोकांना वाटतंच तसं जगाखरीत करायला. तर आम्ही हे ठरलं होतं आमचं की गव्हर्नमेंट हॉस्पिटल नाव टाकून जो पैसे खर्च उरल तो बाळासाठी मम्मीच्या हेल्थसाठी वापरायचा सगळा पण पैसा. ह्याच्यात काही चुकीचं नाहीये की आपण लय जगा चाकरीत करतो. इथे बघा, आपण कशासाठी कमवतो, खाण्यासाठीच कमवतो. आणि आम्ही असं नाही की आम्ही दोघं एकदम वायफट खर्च करतो, असं कधीच नाही. नाही. जेव्हापासून आमचं लग्न झालंय दोघं एवढं रिस्पॉन्सिबल झालंय, पहिलं आम्ही घरातलं बघतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगते मग त्याच्यानंतर आम्ही दोघांचा विचार करतो. असं आमचं काही जरी झालं नाही, आम्ही पहिले घरातले पैसे साईडला काढतो, हो, ते म्हणजे पैसे फुलफिल झाले हो. की मग साईडला आम्ही मग आमच्यावर खर्च पहिला करतो. आम्ही राशन, लाईट बिल, आमचं वायफाय बिल, भरपूर कामं असतात, सिलेंडर वगैरे सगळं साईडला काढून जो खर्च उरतो ना त्याच्यामध्ये आम्ही हे सगळं असं करत असतो. सो तुम्ही असं वेगळं नका समजू की आम्ही लयच वेगळं करतोय आणि लय एक्स्ट्रा वर करतोय, असं काही नाहीये काहीच. हे गोष्टी गरजेच्या आहेत. सांग ना तुम्हाला, नाही तर तुमचा पण असा गैरसमज होईल की आम्ही लय एकदम आयुष करतोय असं तसं, असं काही नाही. आम्ही नॉर्मल माणसं आहेत, एकदम नॉर्मली आमची लाईफ जगतोय. तुम्ही तर आतापर्यंत ब्लॉग मध्ये बघितलं असेल, आपण काय फेक दाखवलं दाखवत नाही. पण मला एक सांग, मी जे बोलणार असते तर तू कसं काय बोलतो? आता मी फेक शब्द वापरलो, तुझ्या पण तोंडात फेक कसं काय, असं एकदमच कसं काय आलं? प्रेम गाईच. आता मला दाखवूस मी आता मी माझा ब्लॉग एकटी बडबड करते काय. हो, एंडच करते आता. आता प्रतीकसाठी पहिलं गरम पाणी ठेवते, नाहीतर हा रात्रभर खोकत बसणार आहे. पहिला प्रॉब्लेम व्हायचा म्हणजे नवीन खोकणार आहे तो. आता त्याला गरम पाणी दिल्याशिवाय तो नीट नाही होऊ शकत. आणि त्याला रात्रीला पण झोपला ना तरी असं झोपला तरी खोकला लागतो. मग एवढं बरं आहे की इंडक्शन आमच्याकडे आहे, आता प्यायला पाणी गरम करू शकतो. नशीबच आमचं. तर चला आता मी तयारी करते, मला पण फ्रेश होऊन झोपायची तयारी करू आपण. आणि हा व्लॉग मी तर सेंड करते तुम्हाला. व्लॉग कसा वाटला लाईक, कमेंट, शेअर करून नक्की सांगा. बाय बाय.